आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर शहरात आता कचरा संकलन करण्यासाठी जादूच्या गाड्या आल्या आहेत। या जादूच्या गाड्यांना कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नाही। शिवाय त्यांची अवस्था पाहिली तर कोणत्या नियमानुसार बदलापूर पालिकेनं ठेकेदाराला कचरा संकलन करण्यासाठी या गाड्या वापरण्याची परवानगी दिली असा प्रश्न निर्माण होतो। या गाडीकडे पाहिल्यावर ही गाडी आरटीओ आणि वाहतूक विभागाच्या नियमात बसते का आणि नियमात बसत नसेल तर तिच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही असा सवाल देखील उपस्थित होतोय। एरवी तुम्ही आम्ही अशा प्रकारच्या विना प्लेट आणि भंगार गाड्या वापरल्या तर आपल्यावर वाहतूक विभाग आणि आरटीओ कडून दंडात्मक कारवाई केली जाईल। मात्र पालिकेची कचरा उचलणारी ही गाडी असल्यानं तिच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातंय आणि वाहतूक विभाग आणि आरटीओ कडून तिला अभय दिलं जातंय। अशा प्रकारच्या कालबाह्य झालेल्या आणि भंगार गाड्या वापरल्यानं अपघात होण्याची शक्यता आहे। मात्र त्याकडे पालिकेचे अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात। बदलापूर पालिकेनं जेव्हा कचरा उचलण्याचा ठेका दिला असेल त्यावेळी कोणत्या गाड्या वापरल्या जाव्यात याची देखील नियमावली ठरवली गेली असेल। मात्र ते नियम धाब्यावर बसून ठेकेदार कशा प्रकारे भंगार गाड्या वापरून पालिकेकडून कचरा संकलन करण्याच्या ठेक्याच्या माध्यमातून लाखो रुपये उकळत आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या या जीवघेण्या गाड्या लवकरात लवकर बंद व्हायला हव्यात अशी मागणी केली जाते। दरम्यान हा पैसा तुम्ही आम्ही दिलेल्या करातून ठेकेदाराला दिला जातो। त्यामुळे पालिकेला आता या संदर्भात जाब विचारण्याची वेळ आली आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।